ज्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला, ज्या अपघातानं बारामतीचे दादा कायमचे हिरावले गेले, त्या अजित पवार विमान अपघात प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आलाय. 28 जानेवारीची ती काळ रात्र आणि बारामती विमानतळाची ती रनवे जिथे घात झाला. पण आता या अपघाताचं रहस्य उलगडणार आहे, कारण विमानातला अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणजे ब्लॅक बॉक्स आता तपास यंत्रणांच्या हाती लागलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा ब्लॅक बॉक्स अत्यंत गंभीर आणि जळलेल्या अवस्थेत सापडलाय. आगीची भीषणता एवढी होती की ब्लॅक बॉक्समधील डेटा सुरक्षित आहे की नाही याबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे. पण सरकार मागे हटायला तयार नाही. हा डेटा रिकव्हर करण्यासाठी ब्लॅक बॉक्स आता थेट परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. होय, अमेरिकेतील किंवा सिंगापूरमधील तज्ज्ञांची मदत घेऊन यातील शेवटच्या संवादाचे रेकॉर्डिंग बाहेर काढलं जाणार आहे. राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा आहे, हा अपघात की घातपात. विरोधकांनी आधीच शंका उपस्थित केल्या आहेत आणि आता हा जळालेला ब्लॅक बॉक्स अनेक गुपितं बाहेर काढणार का? येत्या 1-2 दिवसात राज्य आणि केंद्र सरकार यावर आरपारचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते. ब्लॅक बॉक्समधून काय समोर येणार? पायलटचा शेवटचा शब्द काय होता? विमानाचं नियंत्रण सुटलं की कुणीतरी ते केलं? या प्रश्नांच्या उत्तराकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धगधगता निखारा असा शांत कसा झाला याचं सत्य आता या जळालेल्या पेटीत बंद आहे. येत्या काळात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.